हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इंस्टाग्रामवरती बघून मी एक केसांना कलर करण्यासाठी रेमेडी ट्राय केली. मोहरीचं तेल चांगलं उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात हळद घालायची 2 चमचे आणि नंतर 1 चमचा त्यात कॉफी पावडर आणि हे चांगलं 10 मिनटं त्याला चांगलं उकळू द्यायचं. त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि आपल्याकडे विटॅमिन ईची जी टॅब्लेट मिळते तर ती त्याच्यामध्ये घालायची. मी हे सगळं ट्राय करून बघितलं, म्हटलं बघूया जर सक्सेसफुल झालं तर हेअर कलर करण्याची झंझट कमी होईल. थोड्या वेळ थंड होऊ दिलं आणि त्याची चांगली अशी पेस्ट पण तयार झालेली आणि ते मोहरीच्या तेलाचा वास पण येत नव्हता. पण केसांना लावून बघितलं, फक्त जिथे व्हाईट हेअर्स आहे तिथेच लावलं आणि हे लावत असताना रुद्र खूप मध्ये मध्ये करायला लागलेला. त्याला ते पकडायचं होतं ह्याच्यामध्ये काय आहे, ते काळं काळं दिसते ते. तर मी फक्त थोड्या पुढच्या केसांना लावून पाहिलं, थोड्या वेळ ठेवलं. त्यांनी सांगितलं की 20 मिनिटे ठेवा आणि नंतर तुम्ही त्याला वॉश करू शकता. तर लावून पाहिलं पण माझ्या काही केसांना कलर आलाच नाही. तर ही रेमेडी फेल गेली. तर बघूया आता रुद्रच्या बड्डेसाठी खरोखरचीच कलर करावं लागेल. मी 20 मिनिटानंतरच वॉश केलं पण केसांना काही कलर आला नाही. ठीक आहे, जाऊ दे. तर रुद्रच्या बड्डेची तयारीसाठी मी बेडरूम क्लीन केला होता, पण दुसऱ्या दिवशी आईने पापड करायला घेतले म्हणून मग आज काही वेगळी साफसफाई करत नाही. त्याच्यानंतर मग म्हटलं की हॉल आणि किचन राहिलेलं आहे, बाथरूम क्लीन करायचे आणि मग आधी पापडचं होऊन गेलं की मग ते करता येईल. काय करतो तू रुद्र? मदत करतो? मग दुसऱ्या दिवशी मी किचनची साफसफाई, म्हटलं किचनच्या जाळ्या वगैरे काढते. त्याच्यानंतर ज्या किचनच्या समोरच्या टाईल्स आहेत त्या क्लीन करते. तर ते पहिल्यांदा झाडूने जे आहे ते सगळ्या जाळ्या झटकल्या आणि एक्झॉस्ट फॅन नसल्यामुळं वरती जी भिंत आहे कलर वगैरे तो पण काय होतो, पिवळसर होऊन जातो फोडणीच्या ह्याच्याने. तर त्याला पण नंतर मग मी कपड्याने पुसून काढलं आणि जो फॅन आहे तो क्लीन केला आणि दुसऱ्या बाजूला मांडणी ते ठेवलेलं आहे. तर ते बाकीच्या ह्याच्यावरती थोडंसं झाकून ठेवलं होतं आणि जाळ्या वगैरे झटकून घेतल्या, कारण की रोजच्या रोज काय होतं की एवढ्या उंच हात पोचत नाही, त्यामुळे एवढी डीप क्लिनिंग केली जात नाही. पण आता घरामध्ये कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर घर स्वच्छ केलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे पटकन जे आहे तर ते किचन छोटंच आहे त्याच्यामुळे त्याला एवढा वेळ नाही लागत, पण टाईल्स घासायला थोडासा वेळ लागला आणि त्याच्यामध्ये तरी तासभर गेला. रुद्रला आई बाहेर तोपर्यंत घेऊन गेल्या होत्या, तो बाहेर खेळत होता आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते खाली ओटा वगैरे क्लीन करून मग हॉलकडे वळाले. शेगडीच्या समोर पण भरपूर जे तेलाचे फोडणीचं वगैरे जे उडालेलं असतं तर ते पण खूप चिकट जमा होऊन जातं तेलामुळे. कारण एक्झॉस्ट फॅन किंवा काही चिमणी वगैरे असेल तर ते काय होतं, ते बऱ्यापैकी जे आहे ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला तेलकटपणा जाणवतो. पण हे म्हटलं आता पटापट क्लीन करूया आणि त्याच्यामध्ये 1-2 वेळा केलं की ते पुन्हा क्लीन होऊन जातं. पण रोजच्या रोज ते भाज्या वगैरे झाल्यानंतर पुसून काढलं की ते लवकरात क्लीन करायला मिळतं. तर ओटा वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर नळ आणि सिंकच्या आजूबाजूचे पण टाईल्स जे आहेत तर ते घासायला घेतल्या. हॉल क्लीन करण्याच्या आधी रुद्रची खेळणी इकडे तिकडे पडली होती, तो खेळून गेला होता. आई त्याला बाहेर घेऊन गेलेल्या, तर ते आधी उचलायला लागेल खालचं आणि मग नंतर सोफ्यावरच्या ज्या काही उशा ते आहेत ते सगळं आधी बाजूला करते. परत ते जाळ्या वगैरे खाली पडल्या तर ते पुन्हा डबल काम वाढतं. त्याच्यामुळं पटापट सोफ्याच्या पुढच्या सोफ्यावरच्या ज्या उशा ते त्याचं कवर वगैरे ते बाजूला केलं आणि त्यानंतर म्हटलं वरचं कारण हॉलमध्ये काय आहे की एवढी वस्तू नाही आहेत की पटकन क्लीन होऊ शकतं ते.
आणि सोफ्या वगैरे जे आहे थोडं सरकवून घेतला. पाठीमागचं पण जे आहे जाळ्या वगैरे जमा होत राहतात. खाली आपण झाडू मारताना रोजच्या रोज भिंतीला थोडंसं झटकलं तर निघतं, पण वरच्या उंच हाताला न येणाऱ्या मग तर तशाच राहतात. आता संक्रांतीच्या वेळेस पतंग आणली होती उडवण्यासाठी, तर ती अजूनही आम्ही घरात तशीच लटकवून ठेवलेली आहे. तर ती एक पतंग तशीच आहे अजूनही, तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली असेल. तर किचन झाल्यानंतर मग हॉल क्लीन करायला घेतला. आणि आता प्रचंड गरमी आहे, उन्हाळ्याचेच दिवस आहेत, काय बोलणार त्याला तरी. आणि ह्या वर्षीचे आणि उन्हाळा भरपूरच कडक वाटतो आहे, तर प्रचंड गरम होत होतं क्लिनिंग करताना, म्हणून मी काही आंघोळ केली नव्हती. म्हटलं सगळं साफसफाई वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित थंड पाण्याने चांगली आंघोळ करता येईल, कारण की गरमच तेवढं होतं की तुम्ही आंघोळ करून आलात तरी तुम्हाला प्रचंड गरम व्हायला लागतं. तर त्यामुळं म्हटलं आधी साफसफाई पूर्ण करून घेऊया. आता साफसफाईचं म्हटलं 1-2 दिवस आधीच जर उरकलं तर मग आपल्याला डेकोरेशन वगैरे घरीच करायचं आहे, तर त्या तयारीलासुद्धा आपल्याला वस्तू वगैरे जे काही लागणार आहे, खाण्याचं जे आपण मागवणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ देता येईल म्हणून साफसफाई जी आहे ती थोडी मी लवकर सुरू केली. आणि ह्या निमित्ताने जसं घरात काही कार्यक्रम असल्यानंतर घर पण आपोआपच साफसफाई त्याची होत राहते. वरच्या जाळ्या झटकून घेतल्या आणि त्याच्यानंतर खालचं जे आहे ते झाडून घेतलं. त्यानंतर म्हटलं लादी पुसून घेता येईल, कारण की मी हे सगळं काम सकाळीच करायला घेतलेलं. त्याच्यानंतर आमचा नाश्तासुद्धा बाकी होता. म्हटलं दुपारनंतर पण काय होतं की स्वयंपाक असतो आणि बाकीच्या गोष्टी असतात, मग इतर गोष्टींमध्ये काय होतं की ही कामं जी आहेत ती दुपारी मग रुद्र खेळतो वगैरे, तर काय ह्या कामांना वेळ मिळणार नाही, म्हणून सकाळी लवकरच करायला घेतलेलं. म्हणून पटापट वरच्या जाळ्या झाडल्यानंतर खालचं झाडून घेतलं आणि पटकन हॉल जो आहे तो क्लीन करून घेतला, कारण रुद्रला बाहेरच्या पॅसेजमध्येच खेळत होत्या, त्याला बाहेर फिरून आणलेलं, मग तो आत येण्यासाठी चिटचिट करत होता, त्याचं खाणंपिणं पण बाकी होतं. आता लहान मुलं असल्यावरती काय होतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यासारख्या पटापट उरकता येत नाहीत. आणि मग ते झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हटलं, मग त्या दिवशी मला वेळ मिळालाच नाही जास्त. मग दुसऱ्या दिवशी मी बाथरूम जे आहेत ते क्लीन केले. तर बाथरूममध्ये पण वरच्या टाईल्स ज्या आहेत तिथे थोडंफार जाळ्या दिसत होत्या, त्या आधी झाडूने झटकल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं मगभर पाण्यामध्ये थोडा निरमा वगैरे ॲड करून आपलं जे स्पॉन्ज असतं त्याच्याने जे आहे तर वरच्या टाईल्स घासून घेतल्या. म्हटलं बाथरूमसुद्धा क्लीन करून घेतले 1 दिवस आधी, तर ठीक आहे. आणि खालचा फ्लोअर तर आपण क्लीन करतोच ना, म्हणून वरच्या टाईल्स ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेते. आणि ह्या घरामध्ये 1 BHK घर आहे, पण 2 बाथरूम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं म्हटलं की आता त्या दिवशी मी फक्त हॉल आणि बेडरूम केलं आणि हॉल आणि किचन केलं, आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बाथरूम फक्त बाकी ठेवलेलं. त्याच्यामुळं आज काही इतकं हे नव्हतं. मग बाथरूम वगैरे क्लीन केल्यानंतर म्हटलं आंघोळ करता येईल आणि त्याच्यानंतर बाकीचं जेवण वगैरे स्वयंपाक सगळं करता येतं. तर त्याच्यामध्ये स्पंजने वगैरे घासून काढलं आणि मग नंतर हा बाथरूम झाल्यानंतर मध्ये रुद्र खाली खेळत होतं. त्याला वाटत होतं की मी पाण्यामध्येच खेळते की काय, त्याला माझ्याकडे यायचं होतं. तर नंतर तो बाथरूम क्लीन करून घेतल्यानंतर दुसराही बाथरूम क्लीन करायला सुरुवात केली. आणि गरम तर काही विचारायलाच नको किती होते ते बाथरूममध्ये तर भरपूरच गरम व्हायला लागतं, ह्युमिडिटी जास्त वाटते. तर रुद्रच्या बड्डेच्या 1 दिवस आधी म्हणजे 9 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी असते. तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण काय केलं त्याचा मी छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे, तो नक्की पहा. आणि 1 दिवस गॅपनंतर रुद्रचा बड्डे येतो, त्याच्यामुळं दोन्ही जे काही गोष्टी आहेत तर त्या लागोपाठच येतात. पण रुद्रचा बड्डे आमच्यासाठी खूप खास आहे, कारण की पहिलाच बड्डे आहे त्याचा, आणि त्याच्यामुळे त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही जास्त जोरात करणार आहोत, म्हणजे घरगुतीच करणार आहोत, पण छान आपलं सगळे आपले जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या आणि आपले जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्या सहवासात. त्यामुळं खूप छान वाटते, खूप एक्साइटमेंट आहे रुद्रच्या बड्डेची. तर आता पुढचा व्लॉग जो आहे तर तो रुद्रच्या बड्डेच्या इव्हेंटचा असेल. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.